मोर्चा न्याय हक्क मागण्यासाठी आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार हक्क तो आम्हाला मिळावा हा सरळ साधा एकच विषय आहे। याच्यामध्ये या देशामध्ये 1200 अनुसूचित जाती आहेत देशामध्ये। त्यासाठी लोकूर समिती शासनाने केंद्र शासनाने नेमली। त्यांनी सांगितलं 1200 जातीचं आरक्षण काही जातींनी डंप केलंय, 1200 जातीपर्यंत पोहोचलं नाही। तसंच या राज्यामध्ये जे आयोग नेमले, लहुजी वस्त्रोद्योग आयोग असू द्या, या ठिकाणी अनेक आयोग नेमले। 21 आयोगांनी सांगितलं की हे आरक्षण 3 जातीपर्यंतच डंप आहे, 4थ्या जातीपर्यंत पोहोचलंच नाही। आणि म्हणून आमची मागणी होती, मोर्चे होते की हे आरक्षण मिळावं आम्हाला। परंतु सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्टला 2024ला एक अत्यंत न्याय असा निकाल दिला या देशाच्या उपेक्षित जनतेसाठी, उपेक्षित समाजासाठी, की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे, ते राज्याला अधिकार आहे त्यांनी करावं। आणि मग त्या पद्धतीनं हरियाणाने केला, पंजाब सरकारने केला, आंध्र सरकारने केला, तेलंगणा सरकारने केला, कर्नाटक सरकारने केला आणि तामिळनाडूने केला। परंतु शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, त्या पुरोगामी महाराष्ट्रातच हे आरक्षण थांबलंय का? तर इथं आरक्षण ज्यांनी 75 वर्षामध्ये डंप केलं, गिळकृत केलं, तेच आता पुढे आहेत की आरक्षण आता आम्ही खाल्लं, हे आम्हीच खाणार, आमचाच अधिकार आहे। हे हा न्याय 59 जातीपर्यंत पोहोचू नये ही त्यांची भूमिका आहे। आणि ह्या भूमिकेला तुम्ही बळी पडू नका, सरकारला आमचं सांगणं आहे। आम्ही बी तितक्याच ताकदीचे आहोत, तितकेच मोठे आहोत आणि तितकेच आम्ही समर्थ आहोत रस्त्यावर येण्यासाठी। आणि म्हणून आमचा हक्क जो आम्हाला सर्वोच्च न्यायालयाने दिला, संविधानाने दिला, तुम्ही सुद्धा या ठिकाणी बदर समिती नेमून दिला, त्याच्या अंमलबजावणी तातडीने शासनाचा जी आर काढा, एवढंच म्हणणं आहे। मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महात्मा फुले पुतळा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तिथून पूनम गेटवर हा मोर्चा जाईल।